वडाळी बुद्रुक येथे विद्यालयाच्या विरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण। संस्थेच्या कामकाजात व कागदपत्रात गैरकारभार असल्याचा उपोषणकर्ते यांचा आरोप। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर यांच्याकडे ग्रामस्थांनी माहितीच्या आधारे माहिती मागितली असता माहिती न दिल्याने येथील गणेश राऊत व योगेश सानप यांच्यासह ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। शालेय व्यवस्थापन समितीच्या मीटिंगच्या ठरावाची नकला, शालेय पोषण आहाराचे रजिस्टर, शालेय व्यवस्थापन समितीची निवड कशा पद्धतीने केली जाते, संस्थेचे संचालक मंडळ कशा पद्धतीचे आहे, एकूण किती समित्या आहेत व त्यावर कोणते संचालक आहेत याची लेखी माहिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला। मात्र संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत असून संस्थेच्या कामकाजात व कागदपत्रात गैरकारभार असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे। आवाज न्यूज मराठी, नांदगाव। आज वडाळी बुद्रुक माध्यमिक विद्यालय वडाळी बुद्रुक या कार्यालयाच्या समोर, संस्थेच्या कार्यालयासमोर, शाळेसमोर उपोषण करते। आज वडाळी बुद्रुक येथील योगेश माधव सानप आणि गणेश राऊत आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित असलेले वडाळी बुद्रुक येथील उपोषणाचा विषय आमरण उपोषण आहे बेमुदत। विषय असा आहे का संबंधित तक्रारदारांनी 1 ते 1.5 महिन्यापासून अर्ज केलेला आहे संस्थेची माहिती मिळण्याबाबत, तसेच शालेय पोषण आहाराविषयी माहिती देण्याबाबत, तसेच 10वीच्या 2025 फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत पेपरच्या चौकशी करून लेखी अहवाल देण्यात यावा असं चिंचोली साहेबांना गट शिक्षण अधिकाऱ्यांना पण लेखी अहवाल पत्र दिलेले आहे, पण कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। त्यामुळे आमरण उपोषणासाठी आज वडाळी बुद्रुक येथील योगेश माधव सानप आणि गणेश राऊत बसत आहे। त्यांना उपोषणासाठी पाठिंबा म्हणून महेंद्र ठाकराज कोडे, दत्तरत्न सानप, गोपाल भाऊनंद, विनोद सानप आणि समस्त ग्रामस्थ वडाळी बुद्रुक यांच्या वतीने पाठिंबा दर्शवत आहे।